माधवराव शिंदेनंतर अजितदादा चार्टर प्लेन अपघाताचे बळी. अजितदादा यांचे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात बारामती या त्यांच्या गावीच निधन झाले. माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांच्यानंतर चार्टर्ड प्लेन अपघातात अजितदादा बळी गेले. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं. यापूर्वी गेल्या वर्षी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे 12 जून रोजी अहमदाबाद येथे विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर 8 महिन्यांतच विमान दुर्घटनेत दुसरी मोठी राजकीय व्यक्ती अजितदादांच्या रूपाने बळी पडली. सकाळी अपघातापूर्वी थोर स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करणारे ट्विट अजितदादांनी केले होते. ती त्यांची सोशल मीडियातील शेवटची पोस्ट ठरली. दरम्यान अजितदादांच्या विमान अपघातानंतर अशा दुर्घटनेत बळी गेलेल्या राजकीय हस्तींच्या स्मृती पुन्हा चाळवल्या गेल्या. त्यावर एक नजर टाकूया. माजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे यांचे 30 सप्टेंबर 2001 रोजी चार्टर्ड विमान अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण देश हळहळला होता. खराब हवामानामुळे त्यांचे विमान कोसळले होते. त्यानंतर चार्टर्ड विमान अपघाताने दुसऱ्या मोठ्या राजकीय हस्तीचा बळी आज अजितदादांच्या रूपाने घेतला. त्यामुळे पूर्ण राज्य शोकसागरात बुडाले. अजितदादांचे हे विमान तांत्रिक दोषामुळे कोसळल्याचा अंदाज आहे. त्यांच्या अगोदर गेल्या वर्षी 12 जून रोजी अहमदाबाद येथील विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी या राजकीय हस्तीचे असेच आकस्मिक निधन झाले होते. ते लंडन येथील आपल्या मुलीला भेटायला चालले होते. हे अपघातग्रस्त एअर इंडियाचे विमान लंडनला चालले होते. मात्र त्याने उड्डाणानंतर लगेचच ते कोसळले. त्यात 260 जणांचा बळी गेला. रुपानींचे विमान उड्डाणानंतर तर अजितदादांचे उतरताना क्रॅश झाले. अरुणाचलचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे 2011 रोजी विमान अपघातात निधन झाले. त्या अगोदर 2 सप्टेंबर 2009 रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे जंगलात कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी 3 मार्च 2002 रोजी लोकसभा अध्यक्ष GMC बालयोगी यांचे हेलिकॉप्टर असेच नियंत्रण सुटल्याने दुर्घटनाग्रस्त होऊन तलावात कोसळले. त्यात त्यांचा बळी गेला. तर देश हादरलेला विमान अपघात 23 जून 1980 ला घडला होता. त्यात सराव करताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधींचे विमान कोसळून त्यात ते मृत्युमुखी पडले होते. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुरेंद्र सिंह हेही 1995 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेले आहेत. धडाडीच्या कार्यक्षम अजितदादांच्या आकस्मिक निधनावर आपला काय शोक संदेश आहे? तसेच वाढत्या विमान तथा हेलिकॉप्टर दुर्घटनांमागे तांत्रिक दोष म्हणजे त्यांची वेळेत व्यवस्थित निगा राखली न जाणे हे कारण आपल्याला वाटते आहे का? ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.